तेव्हा एक छान चित्रपट किंवा सिनेमा हो. आणि ह्या सगळ्या योगदानासाठी, सगळ्यांच्या योगदानासाठी मी सर्वप्रथम सचिन उराटे जे आपले डायरेक्टर आहेत त्यांना मंचावर आमंत्रित करतो. त्यानंतर आपले जे मुख्य कलाकार आहेत जे आज अनुपस्थित आहेत त्यांना खरंच असं वाटतं की त्यांनी यायला पाहिजे होता हा सोहळा बघायला, परंतु किशोर चौगुले जे आहेत आपल्याकडे, सर तुम्ही प्लीज स्टेजवर या. आपल्या चित्रपटाची जी मुख्य हिरोईन आहे, जिचं ऍक्शन तुम्ही बघितलं, खरं तर तिच्याबद्दल एक मोठी कहाणी आहे ते मी सांगेल. ज्या व्यक्तीने एक रील सुद्धा बनवली नाही साधी, ती म्हणजे फर्स्ट स्ट्रोक मध्ये ऍक्शन करते सिनेमामध्ये, हे फार मोठी गोष्ट आहे. तर जुईला मी आमंत्रित करतो. त्याचबरोबर एक महत्त्वाची भूमिका आपल्याकडे ज्यांनी केलेली आहे, अंजली उजवणे मॅडम, त्यांना पण मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. आपल्या चित्रपटामध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, पण म्युझिक ज्याचा जो आत्मा असतो चित्रपटाचा, तर हे म्युझिक पण फार सुंदर झालेलं आहे. आणि जेव्हा तुमच्यासमोर हे म्युझिक येईल तेव्हा तुम्ही खरंच म्हणाल की क्या बात आहे. तर म्युझिक ज्यांनी केलंय आपल्या चित्रपटाचं, आपले जे म्युझिक डायरेक्टर आहेत अमर प्रभाकर देसाई आणि स्वप्नील राजेश चौधरी, या दोन्ही लोकांना मी स्टेजवर बोलवतो. त्याचसोबत आपलं आता इथून पुढचा जो प्रवास आहे थिएटर पर्यंतचा, तो गिरीश सरांच्या हातात आहे. गिरीश वानखेडे त्यांनी मंचावर यावं. यानंतर आपल्या सिंगरपैकी तेजस्वी राय आणि पी गणेश हे आपल्यात मौजूद आहेत, उपस्थित आहेत, त्यांनी पण यावं. गौरव चाटी आपल्या एक फार महत्वाचं सॉन्ग आहे, ऍक्शन सॉन्ग आहे, ते सॉन्ग त्यांनी गायलं आहे, तर त्यांनी पण स्टेजवरती यावं कृपया. संगीत तर सुंदर आहेच, पण त्याची जी व्हिडिओग्राफी आहे, त्याचा जे कोरिओग्राफ आहे, तो फार उत्तम दर्जाचा आहे आणि ते केलंय कौसर शेख यांनी. तर मी कौसर शेख यांना विनंती करतो की त्यांनी पण मंचावर यावं. आपले एडिटर उपस्थित आहेत, मला दिसले नाही. जर एडिटर, DOP हे उपस्थित असतील तर त्यांनी पण मंचावर यावं. आणि सगळे टेक्निशियन्स आणि जे आर्टिस्ट आज इथे उपस्थित आहेत, पहिल्या फळीचे, दुसऱ्या फळीचे, त्यांनी सगळ्यांनी मंचावर या. आपल्याला पोस्टर लॉन्च करायचं. टाळ्यांचा प्लीज. देशासाठी बनवलेला सिनेमा आहे, त्यामुळे टाळाही तेवढंच झालं पाहिजे जेवढं देशावर प्रेम आहे सगळ्यांचं. प्लीज. त्याचबरोबर एखादी गोष्ट करताना काही लोक दृश्य असतात, काही लोक दिसतात, त्यांची मेहनत दिसते, पण काही लोक अदृश्य असतात, तर त्यांची खूप मेहनत असते पण ते दिसत नाही. असे आपल्या सिनेमामध्ये पण बरेच लोक आहेत ज्यांचा जे अदृश्य आहेत पण ज्यांचा हातभार आपल्या सिनेमाला फार महत्त्वाचा आहे. असे रामटेके सर, दीपक रामटेके सर यांना मी मंचावर बोलवतोय, विनंती करतो त्यांनी यावं. प्रशांत जवादे सर, जयानंद खळसे सर आणि इंगळे सर, आपण सर्वांनी, हेमंत जवादे सर, आपण सर्वांनी यावं प्लीज. मैं टेक्नीशियन के बारे में बोला था. जो भी टेक्नीशियंस है ना, सबके नाम शायद मैं भूल जाऊं, अपने जो भी टेक्नीशियंस है, मैं रिक्वेस्ट करता हूं आप ऊपर आ जाइए प्लीज. हाँ, सूरज जी आइए, पगारी जी आइए. बहुत स्प्रेड हो गया, सब फ्रेम से बाहर जाएंगे, फ्रेम से बाहर जाएंगे, सब आउट हो जाएंगे. देख लेता पूरी टीम आ गई तो आवाज़ दो, थोड़ा बोलो क्लोज होने के लिए सबको. ओके, तुम्ही सांभाळांचं. सो माझ्या मते आता पोस्टर लॉन्च होतोय, त्यामुळे टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. 3, 2 and 1. Hip hip! Hip hip!
महेश सर, तुम्हाला विचारेन या सोहळ्याबद्दल आणि मुळात म्हणजे ट्रेलर तुम्ही पाहिलाय, ज्या पद्धतीने ही जिद्द असते 26 नोव्हेंबर सारखा सिनेमा बनवण्याची, त्याबद्दल काय सांगा? कारण की आपण कॉमेडी बनवतो, ऍक्शन बनवतो, पण याच्यामध्ये सगळंच काही आहे, देशावरचं प्रेम देखील याच्यावर दिसतंय. काय सांगा? सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे चित्रपट नुसता बनवून उपयोग नसतो, तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तुम्ही त्याची पूर्ण तयारी केलेली आहे मला दिसते. कारण चित्रपट लोकांपर्यंत पोहोचायला आपल्याला प्रमोशन करावं लागतं आणि ते प्रमोशनची ही सुरुवात आहे. तेव्हा तुमचे गिरीजी आहेतच बसलेले, कारण त्यांनी माझ्या बऱ्याच चित्रपटांचे प्रीमियर्स हँडल केलेले आहेत. आय नो इट व्हेरी वेल. माझी खात्री आहे यू आर इन द राईट हँड आणि तुमचा चित्रपट लोकांपर्यंत पोचेल आणि एकदा पोचला ना का आवडणारच. तेव्हा सर्वांचं विशेष अभिनंदन, सर्व कलाकारांचं अभिनंदन आणि विश ऑल द बेस्ट. आणि पोस्टर सुद्धा एकदम उत्कृष्ट झालेला आहे. एखाद्या इंग्लिश पिक्चरचा पोस्टर वाटतो मला. असं वाटते हॉलिवूडची फिल्म येते. थँक्यू सर, थँक्यू. किशोर सर, तुम्हाला विचारेन, तुम्ही याचा पार्ट झालेला आहात, काय सांगाल? कसा होता पूर्ण अनुभव? खूपच छान. म्हणजे असं वाटलं नाही कुठल्याच वेळी की हा सिनेमा कोणतरी नवीन प्रोड्युसर करतो. म्हणजे इतकं प्रोफेशनली सगळं हँडल केलं होतं. आमचे निलेश सर पण होते आणि काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि खूप दिग्गज मंडळी याच्यामध्ये, सयाजी सर होते, पाटकर होते, त्यानंतर गणेश यादव. मोठी फळी आहे ॲक्च्युली, भारत गणेशपुरे. आम्ही एकाच व्हॅलिटीत असायचो जनरली, त्यामुळे खूप मजा यायची आणि खूपच मजा. आणि सिनेमाची गोष्ट तर आता मी सांगत नाही, पण खूपच छान सिनेमा झालेला आहे. आणि माझं छोटंसं कॅरेक्टर आहे याच्यामध्ये, पण महत्त्वाचं आहे. हां, त्यासाठी मला खास मुंबईवरून बोलून घेतलं होतं नागपूरला. आणि मी गेलो होतो आणि गेल्याचं मला समाधान आहे. म्हणजे मी गेलो आणि काम केलं आणि उत्तम माणसं मिळाली, सगळा पूर्ण क्रू आणि सगळं, म्हणजे सगळीच सहकलाकार मंडळी. आणि त्याच्यामुळे एक चांगलं काम केल्याचं समाधान आहे. आता पुढे सगळं प्रेक्षकांच्या हातात आहे, पण मी माझ्या अनुभवाप्रमाणे म्हणेन की हा पिक्चर नक्की बघायलाच पाहिजे प्रत्येक भारतीय माणसाने. महाराष्ट्रातल्या माणसांनी तर आवर्जून बघायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जे खेड्यापाड्यामध्ये जे काय अजून वंचितांवर आणि गरिबांवर आणि यांच्यावर हाल होतात, त्याचं हुबेहूब चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे, एवढं मी म्हणेन. आणि ते तरी आपल्याला तरी माहिती पाहिजे. आपण जात नाही खेड्यापाड्यात बघायला की बाबा काय घडतंय काय नाही, पण हा सिनेमा ते दाखवून देतो, त्याच्यावर नेमकं बोट ठेवतो. आणि सगळे अधिकार संविधानाने दिलेले असताना सुद्धा अजून वंचितांवर आणि गोरगरिबांवर का इथे एवढे अन्याय अत्याचार होतात. खरंच म्हणजे डोळ्यात अंजन घालण्यासारखं आहे. तर प्रत्येकाने हा सिनेमा बघावा आणि अंतर्मुख व्हावं. आणि एन्जॉयमेंट तर आहेच त्याच्यामध्ये, आम्ही सगळे आहोतच. यासोबत सोहळ्यामध्ये एक पात्र तुम्ही विसरलात, माझी धर्मपत्नी. त्यांच्यासाठी स्पेशल वेळ आहे. एक वेगळा इव्हेंट लॉन्च करणार त्यांच्यासाठी. अरे वा. मी अनाउन्समेंट आता करणार होतो, कारण की त्यांच्याशिवाय तर काहीच होऊ शकत नाही. कसं असते एखाद्या, शेवटी लक्ष्मी त्यांच्याकडे. तर मी विनंती करतो जवादे मॅडम यांना की त्यांनी प्लीज मंचावर या. त्यांच्या परवानगीशिवाय या सिनेमाला पैसा लागला नसतं बरं का. त्यामुळे टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत त्यांच्या स्टेजवर येईपर्यंत तरी. मैं महेश सर से रिक्वेस्ट करता हूँ कि जो बैंक होता है ना घर का, उनका आप एक गुच्छा देके स्वागत करें जी. बरा फक्त गुच्छा नाहीये, नेहमी असेच पैसे द्या आणि असेच भरपूर सिनेमे मराठीत बनवा अशी मागणी आहे. यानंतर मी विनंती करतो की आपल्या चित्रपटाचा जो कणा आहे, ज्यांना आपण डायरेक्टर म्हणतो,
त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं या ठिकाणी. नमस्कार सगळ्यांना, जय भीम. 26 नोव्हेंबर हा चित्रपट करण्यामागचा जो आमचा हेतू होता की ज्याप्रमाणे 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि विविध सण आपण साजरे करतो, तसंच 26 नोव्हेंबर ज्या दिवशी आपल्या देशाच्या संसदेला संविधान सुपूर्द झालं आणि हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून सर्व भारतीयांना समानतेचा न्याय मिळाला, तर हे संविधान घराघरात पोहोचावं आणि खऱ्या अर्थानं भारतातील लोकांना संविधान आणि बाबासाहेब कळावे, बाबासाहेबांचे विचार कळावे आणि प्रत्येकाला आपला हक्क, आपले अधिकार हे कळावे, हा या सिनेमामागचा खरा हेतू. जवादे सरांनी आम्हाला हा चित्रपट करण्याची संधी दिली आणि त्यांनी आम्हाला ग्रीन सिग्नल दिला. मॅडम यायच्या मधामधात शूटिंगला आणि या चित्रपटाची सर्व धुरा आमचे मित्रबंधू निलेशजी ओंकार यांनी सांभाळली. सयाजी सर, किशोर सर, अनिकेत, जुई या सगळ्यांनी व्यवस्थित कोऑपरेट केलं. आमचे मास्टरजी गौसर सर, माझा मित्र आशिष, उमेश आणि बेसिकली या सिनेमाची जी गाणी झाली आहेत ती एवढी उत्तम गाणी झाली आहेत. आमचे ज्येष्ठ परम मित्र अमरजी आणि या चित्रपटाच्या गाण्यांना 4 चांद लावले आणि आमच्या एका विनंतीला महेशजींनी मान दिला आणि एका शब्दाने ते या कार्यक्रमास आले, त्यासाठी त्यांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. आणि इथे उपस्थित सर्व आमचे प्रोडक्शन कंट्रोलर RKजी, आमचं ज्यांनी बॅकग्राऊंड स्कोअर केला स्वप्नीलजी, ऐश्वर्या, गौरव जाटी, आमचे मिक्स इंजिनियर इम्रानजी, डबिंग मास्टर टोनीजी, आमची कॉस्ट्युम डिझायनर मिस राणी वानखेडे आणि आमचे स्क्रीन प्ले रायटर मोरेजी, या सर्वांनी आपापलं योगदान या चित्रपटासाठी दिलं आहे आणि सर्वांचं मी अभिनंदन करतो. आमचे असोसिएट डायरेक्टर मुकुंदजी पगारे, अविनाश अवघडे, मेघा, रेणू सायकार, कपिल उजवणे, आमच्या वहिनी अंजली उजवणे आणि डॉक्टर विलास उजवणे, हे या मराठी इंडस्ट्रीमध्ये हे माझं खऱ्या अर्थानं मोठं पाठबळ. हे माझे दादा वहिनी आणि तिथून समोर जसं जवादे सरांसोबत हे एक पाठबळ महत्त्वाचं आहे घरचं, तसंही भविष्यातलं आमचं पाठबळ आमच्यासोबत इथे आहे. तर मी माझ्या मिसेसला स्टेजवर येण्याची विनंती करतो. वैशाली, आणि सर्वांनी हा चित्रपट येत्या 9 मेला थिएटरमध्ये जाऊन बघावा आणि आपले आशीर्वाद आम्हा सगळ्यांना द्यावे. धन्यवाद. जुईला विचारेन मी. सो तुझं मी सगळं पाहिलं, ॲक्शन पाहिलं, रोमॅन्स पाहिला आणि म्हणजे पूर्ण जोशमध्ये होतीस आणि देशावर प्रेमही पाहिलं. सो काय सांगशील, कसा होता पूर्ण प्रवास सिनेमाचा? खाली बसा ना समोरचे. हा माझ्यासाठी एक ऑब्झर्वेशन होतं आणि माझं बॅकग्राऊंड अजिबात नाही. आता हा निलेश दादा सांगू शकतो व्यवस्थित. जेव्हा सिलेक्शन होत होतं माझं, तर एक ऑडिशन नाही, काही नाही. इट वॉज अ ह्यूज एक्सपेरिमेंट. तर त्यांनी असं सांगितलं की एक छोटा सीन आहे, तो तू कर. मी केलेला, थोडाफार प्रिपेअर केलेला आणि जसं मी या फॅमिलीचा एक पार्ट झाली, तर सगळ्यांनी मला एकच सांगितलं की तू करू शकते, काय नाही तू करू शकते, आम्ही आहोत तुझ्यासोबत. तर रोमॅन्स असलं तर सचिन दादा सांगायचं तू करू शकतेस. ॲक्शन, सगळ्यांनी मला इतकं छान असं एक मोटिवेशन दिलं आहे ना की असं वाटत नाही की मी कधीच केलेलं नाही काम. मी एक डॉक्टर आहे, माझं बॅकग्राऊंड फिल्मचं अजिबात नाही आहे, खरं सांगते. हा माझा फर्स्ट फिल्म आहे आणि फर्स्ट ऑन कॅमेरा काहीतरी केलं आहे मी प्रेझेंट. तर हा खूप मोठा एक्सपेरिमेंट प्लस एक ऑब्झर्वेशनमध्ये एक लर्निंग आणि हाच माझा एक फॅमिली. आणि आता मला कळेल की किती ग्लोरियस वर्ल्ड आहे हा, प्लस किती मेहनतीने सगळं काही ते ग्लोरी दिसते. मला खरं म्हणजे आता तेव्हा माहिती पडलं, तर मी सांगू शकते की आय रिस्पेक्ट ऑल फिल्म्स,
all directors, all producers, every single person who works in the industry. I really thank you. आम्हाला आता कळालं की काय व्हॅल्यू आहे एक मूवी बघल्यानंतर, की काय होतं ते चेंजेस जे मनामध्ये होतात. आणि मला वाटते की ही मूवी बघितल्यावर एक छोट्या मुलाला पण कळेल की आपल्याला काय माहिती असायला पाहिजे. तर थँक्यू सो मच. आणि मला हा स्टेज दिला बोलायला त्याच्यासाठी पण थँक्यू फॉर आस्किंग मी द क्वेश्चन. महेश सर, एक डॉक्टर अभिनेत्री झाली आहे, काय म्हणाल? कसं वाटतं तिचा कॉन्फिडन्स बघताय तुम्ही? कमालीचा कॉन्फिडन्स विथ प्रिसिशन ऑफ अ सर्जन. नाही खरंच. आणि मुख्य म्हणजे ना तुमचं आणखीन एक अभिनंदन म्हणजे 26 नोव्हेंबर काय आहे हे लोकांना कळलं पाहिजे. ते तुम्ही मग अशी म्हणाला, निलेश म्हणाले, तर आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे आपला, आणि तो संविधान दिन 15 ऑगस्ट सारखा साजरा झाला पाहिजे, 26 जानेवारी सारखा साजरा झाला पाहिजे. हे तुम्ही सांगताय ते फार महत्त्वाचं आहे. थँक्यू. जवादे मॅमला विचारेन. मॅम, कसं कन्व्हिन्स केलं की ह्याच्यामध्ये जेवढी आपली कमवलेली पुंजी आहे ती या सिनेमाला लावायची म्हणून? नाही तसं काहीच नव्हतं. म्हणजे खूप आहे. मला पण छान वाटलं का झालं पाहिजे. छान त्यांनी बनवलं, मला खूप प्राऊड वाटत आहे, चांगलं वाटत आहे. सो नेक्स्ट सिनेमा कुठला डिक्लेअर करून टाका. हे झाल्यानंतर पाहू आता. अंजली मॅम. अंजली येस, अंजली मॅम, तुमचा अनुभव कसा होता या सिनेमावर? मी चित्रपटाबद्दल जास्त काही बोलणार नाही, कारण सगळी स्टोरी सगळ्यांनी मिळून सांगितली. फक्त ग्रुप खूप छान आहे, प्रोड्युसर्स खूप चांगले आहेत. मुळात प्रोड्युसर असतात ते चांगले असावेत, मग बाकी सगळं घडतं. डायरेक्टरही छान आहेत. सगळा आमचा क्रूज खूप छान होता. आर्टिस्ट, संहिता आणि 26 नोव्हेंबरबद्दल सर्वांनीच सांगितलेले. मजा आली काम करताना. आणि आत्ताच त्यांनी डिक्लेअर केले नवीन पिक्चर पाहू आता, आपण लवकरच करूया. बरं, मी म्युझिक डायरेक्टर यांच्याकडे येईन. म्युझिक डायरेक्टर, सो पहिले तर तुमचं फॅन फॉलोइंग खूप आहे. जसं तुमची एंट्री झाली टाळ्या भरपूर वाजल्या, बरोबर? थँक्स फॉर ठाणेकर, बरं काय सांगाल कशा पद्धतीने म्युझिक बनवतात? ह्या फिल्मचं म्युझिक मला मिळालं हे मी भाग्य समजतो, पहिली गोष्ट. आणि जवादे साहेबांचं फक्त एक स्मिता हास्य असायचं. कुठलाही प्रॉब्लेम झाला, काय होऊन जाईल. ते स्मिता हास्याला बघून असं वाटलं हा होईल का होईल. आमच्याकडे जेव्हा गाणी आली लिहून, निलेश सरांनी गाणी लिहिली, जेव्हा गाणी आली लिहून, तर त्याचं कसं म्हणजे नियोजन काय करायचं सगळं आमचं डिस्कशन चालू असताना असं वाटलं नाही की एक गाणं ह्या दिशेला जाईल किंवा आपण कसं घेऊन जाऊ शकतो. ते बनत गेलं, म्हणजे जसं जसं डेमो बनवला तसं गाणं खुलत गेलं. आणि जेव्हा रिदम भरला याच्यात चांगले आर्टिस्टनी रिदम वाजवला, प्लस म्युझिक केलं ग्रेट, तर ते एकदम ह्यूज वाटायला लागलं. मग ह्यांची शूटिंगची जबाबदारी वाढली की आपल्याला ग्रँडच्या दाखवायला पाहिजे. कौशलजींनी खूप चांगलं कोरिओग्राफ केलं आणि शेड्यूल खूप टाईट आणि व्यवस्थित चाललेलं होतं. आणि अनफॉर्च्युनेटली बॅकग्राऊंड मला करायला मिळालं, पण बॅकग्राऊंड पण चांगलं झालेलं आहे. हां, थँक्यू. आणि ही फिल्म तुम्ही जरूर थिएटरला जाऊन बघा, खूप आवडेल पिक्चर. गिरीश आम्ही सर, तुम्हालाच दिलं होतं, तुम्हीच नव्हतं ना. आमची काय चूक आहे त्यात? गिरीश सर, तुम्हाला विचारीन. खूप कमी वेळ आहे आपल्याकडे. डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंगला भरपूर स्कोप आहे या पिक्चरमध्ये. द क्रिएटिव्ह डिझाईन्स आर व्हेरी इम्प्रेसिव्ह. आणि आम्ही हिंदी, इंग्लिश आणि जसे महेश सर बोलले, हॉलिवूड, हिंदी, साऊथ या पिक्चरचे जी मार्केटिंग कॅम्पेन्स आहेत त्याला अनुसरून आम्ही काम करतो आहे. सो द फर्स्ट टीजर विल विथ सिकंदर. त्याच्यानंतर 10 तारखेला जाट येते सनी देओलच्या, त्यासोबत ट्रेलर राहील. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 1 तारखेला द रेड 2 नावाची पिक्चर आहे अजय देवगनची, त्याच्यासोबत सुद्धा ट्रेलर राहील. सो दिस फिल्म विल नॉट ओनली केटर टू मराठी, विल इट विल ऑल्सो केटर टू हिंदी ऑडियन्स. आणि एक मोठा रिलीज प्लॅन आहे. वी हॅव गॉट अमेझिंग प्रोड्युसर्स, अमेझिंग टीम. सो द डिस्ट्रीब्युशन, मार्केटिंग and of course the entire promotional plan will be super impressive. Thank you very much. सो सगळ्यांचे खूप खूप आभार आहे. सो दादा आता 26 नोव्हेंबर हिप 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 हिप. नाही, मी थोडंसं थांबेल तुम्हाला. खूप महत्वाचा पार्ट आहे सिनेमाचा. सिनेमा जेव्हा आपण बघतो पडद्यावर, तर तेव्हा त्याचं जे संगीत असतं ना, ते त्या सिनेमाला घेऊन जातं. म्हणजे ते संगीत जर चांगलं असेल तर आपल्याला खूप उंचावर घेऊन जाईल.
तर ते बीजीएम ज्यांनी केलंय आपल्या फिल्मचं असे स्वप्नील राजेश चौधरी आपल्यासोबत आहेत. त्यांनी बीजीएम सोबत एक ऍक्शन सॉन्ग पण केलंय. तर ते इतकं जबरदस्त सॉन्ग आहे ना, जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा कळेल तुम्हाला. मी त्यांना विनंती करतोय की त्यांचं काय मत आहे आजच्या या प्रसंगी. खूप खूप आभार सर्वप्रथम जवादे सर, ओंकार साहेब आणि आपले डायरेक्टर. आणि खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. सॉरी थोडा नर्वस आहे मी. बट या गाण्यामागे एक छोटीशी स्टोरी आहे, इफ टाइम परमिट्स. प्लीज. सर्वप्रथम हे गाणं मूवीमध्ये नव्हतं. सो आमचा जो एक प्रॉपर सिक्वेन्स होता तो खूप मोठा होता, म्हणजे जवळपास एक 8 ते 9 मिनिटाचा मोन्टाज होता. सो आमचं डिस्कशन असं झालं की एवढं बॅकग्राऊंड पेलवणार नाही, आपल्याला तिथे काहीतरी गाणं पाहिजे. आणि मी मग रिक्वेस्ट केली निलेशजींना की मला लिरिक्स द्या. आणि त्यांनी इतक्या सुपर लिरिक्स दिल्या की त्या सीनला त्यांनी त्या लिरिक्स, म्हणजे कारण की शब्दांचं खूप महत्त्व असतं. म्हणजे तुम्ही म्युझिक कसं असेल ऑफकोर्स इक्वली इम्पॉर्टंट आहे, बट शब्द जसे भारदस्त असतात तर ते ऐकायला पण मजा येते. तर त्यांनी लिरिक्स दिले. मग मी आणि गौरव आम्ही मिळून म्हटलं चला याच्यावरती काहीतरी करूया. आणि ते असं घडलं ते ॲक्च्युली गाणं. सो आधी नव्हतं बट ते झालं. बट जर तुम्ही बघाल तर तुम्हाला एक फ्रेमसुद्धा कळणार नाही की हे सीनवरती गाणं बनलेलं आहे. कारण की इतकं प्रिसाईज कट टू कट आम्ही बनवलेलं आहे ते की यू विल फील लाईक की हे गाण्यावरती एडिट झालेलं आहे. सो हे एक थोडंसं वेगळं आम्ही काहीतरी याच्यामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा पार्ट जो BGM जो माझा फेवरेट आहे तो म्हणजे मला सगळं करायला मिळालं याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मला रोमॅन्स होता, कॉमेडी होतं, ड्रामा होतं, थ्रिलर होतं, ॲक्शन होतं. सो मी जेवढे रंग भरू शकतो तेवढे सगळे मी याच्यामध्ये भरण्याचा प्रयत्न केला. आता सगळ्या ऑडियन्सवरती. मी गौरव दादा इथे आपल्यासोबत आहे. थोडक्यात आपल्याकडे वेळ फार कमी आहे, तुझं काय मत आहे दादा? मत इतकं सुंदर आहे. सगळ्यांनी पहिले रंगमंचावर सगळ्या जणांना नमस्कार. 26 नोव्हेंबर जी काही स्टोरी आहे सगळ्यांनी सांगितली. माझं भाग्यच हे आहे की बॅकग्राऊंडसाठी काही थीम गायला बोलवतात आणि गाणं गाऊन घेतात. तर गदर 2ला सेम झालेलं, देन वनवासला झालेलं आणि आता 26 नोव्हेंबरला होत आहे. आणि मला खूप छान वाटतं जो काही गाणं ज्या पद्धतीने ॲक्च्युली मेलेडी ज्या पद्धतीने कंपोज होत होती, मी तिथे होतो आणि आम्ही एक एक लाईन अरे असं करू, कारण ती तिथनं अशी उडी घेते आहे, तिथनं हे करताय ते घेत आहे, मग ते वार कर असं वार आलाच पाहिजे. मग तिथे सूर वार कर, सूर नको पण वार कर असं आलं पाहिजे. गौरव दादा एक लाईन जर होत असेल तर हेच म्हणजे वार करता करता तुम्ही म्हणतोय की होऊनच जाऊ दे ना दादा, म्हणजे लोकांना कळेल काय फील आहे. वार कर प्रहार कर तू वेदनेचा ज्वार कर, वार कर प्रहार कर तू वेदनेचा ज्वार कर. नन्ननारा 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 नन्ननारा. धन्यवाद. तेजस्वीला आपण विनंती करतोय त्यांनी आपलं मत मांडावं. तेजस्वी आपल्या फिल्मची गाण्याची सिंगर आहेत, म्हणजे टायटल सॉन्ग जे आत्मा आहे आपल्या चित्रपटाचा, त्या टायटल सॉन्ग मध्ये आदर्श शिंदे, तेजस्वी रॉय आणि P गणेश हे 3 लोक ज्यांनी आपलं गाणं गायलं आहे. त्यापैकी तेजस्वी तुमच्याकडे बोलणार आहे. सर्वप्रथम थँक्स आणि नमस्कार सर्वांना. मला खूप खूप आवडलं, खूप मजा आली हे गाणं गाताना. पहिलं तर हे फिक्सच नव्हतं की कोण आहे सिंगर म्हणून, पण जेव्हा मला अमर सरांचा कॉल आला की तू सिलेक्टेड आहे फॉर दिस सॉन्ग, तेव्हा तर मला माहिती नव्हतं की, म्हणजे मला तर ॲक्च्युली हार्टबीट माझी खूप फास्ट झाली होती की पहिल्यांदा मूवीमध्ये मी गाणं गाते. आणि खूप खूप इतकं त्यांनी मला मोटिवेट केलं, तू करणार, तुला माहिती आहे, तू करशील, तुला माहिती आहे. तर कुठेतरी असं मला असं वाटलं की हो करू शकते म्हणून. पण खरंच खूप छान वाटलं. मी थँक्स करेन निलेशजींना आणि अमर सरांना, स्पेशली अमर सरांना, कारण त्यांच्यामुळे मला ही अपॉर्च्युनिटी भेटली. आणि थँक्यू सो मच एव्हरीवन. ऑल द बेस्ट फॉर दिस मूवी. एक महत्वाचे टेक्निशियन्स आहेत आपल्याकडे. इम्रान सर, तुम्ही पण आपलं मत 2 मिनिटांमध्ये. हेलो, थैंक यू सर, नीलेश सर, सचिन सर, आपने मेरे पे विश्वास रखा कि मैं कर सकता हूँ. और मैं यही बोलूँगा कि मैं
मराठी नहीं होके बट मुझे ये फिल्म इतनी प्यारी लगी कि मैंने अपनी जितनी कोशिश कर सकता था मैंने वो करा और उसको अच्छा बनाने की कोशिश किया। वो आप लोग ने ट्रेलर में शायद देख लिए, साउंड डिज़ाइन और मिक्स मैंने किया। और मैं नीलेश सर को एक और इम्पोर्टेंट चीज़ के लिए थैंक यू बोलूँगा कि इसी तरह से अगर हर प्रोड्यूसर डायरेक्टर टेक्नीशियंस को सम्मानित करेगा ऐसे, तो आगे भी टेक्नीशियंस बहुत अच्छे से काम करेंगे। और हर डिपार्टमेंट को इक्वल जो नीलेश सर ने किया उसके लिए बहुत बहुत शुक्रिया नीलेश सर, थैंक यू व्हेरी मच। आपल्या चित्रपटाचा वेळ फार कमी आहे, पण मी सत्यमला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। हां सत्यम, आधी तू। सगळ्यांना आधी नमस्कार, मी सत्यम निंबळकर। मी या चित्रपटात एक बन्सी या ही भूमिका करतोय आणि या चित्रपटाबद्दल सगळ्यांनीच खूप भरभरून बोललेलं आहे। तर मला असं वाटतं की त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत या सिनेमाचं जे महत्त्व आहे ते जर पोहोचलं तर ह्या सिनेमाचं जे यशस्वी होण्याचं जे कारण आहे ते मला वाटतं की सगळ्यांना त्या गोष्टीचं समाधान असेल आहे। आणि बाकी सगळे एक्सपर्टाईज इथे सगळे लोक आहेच, त्यामुळे मी एवढंच म्हणेन। आणि चित्रपट अतिशय सुंदर आहे, आणि सगळ्यांनी 9 तारखेला सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन बघावा अशी मी सगळ्यांना विनंती केली। थँक्यू सर। कौसर सर 1 मिनट। नमस्ते। सबसे पहले तो मैं सचिन जी का थैंक्स करूंगा जिन्होंने मुझे वापस से एक बार याद किया। पहले हम लोगों ने साथ में काम किया है और नीलेश जी, इनके साथ मैंने काफ़ी वक्त गुजारा इस फिल्म के लिए, घर जैसा काम किया हम लोगों ने। और हमारे अनिल सर ने तो कमाल ही कर दिया, जितना पैसा हमें गाने के लिए चाहिए था उससे डबल उन्होंने खर्चा किया है। इसमें 100 डांसर्स हमने गाने में डांस करवाया है, किसी चीज़ की कमी नहीं की। उन्होंने बोला कि जो चाहिए वो लो, आप गाना देखोगे तो आपको पता चलेगा। और हमारे दोनों म्यूजिक डायरेक्टर ने बहुत अच्छा काम किया, सर ने भी बहुत अच्छा काम किया, बहुत अच्छा डायरेक्शन किया है। जूही मैम के लिए मैं बहुत टेंशन में था, मैंने ऑन सेट उनको डांस सिखाया है। इसका रिहर्सल नहीं हुआ है, आप गाना देखोगे तो आप सरप्राइज होगे। और आप लोग से ये है कि आप लोग प्लीज़ ये फिल्म देखिए। ये 26 नवंबर क्या है, क्या मैसेज है, इसमें मैसेज है, ये सिर्फ मूवी नहीं है, ये सबके लिए मैसेज है। थैंक यू सो मच। ये सिर्फ मैसेज ही नहीं है, इसमें सब है। जुही बद्दल काय सांगायचं, जुही बद्दल एक छोटीशी स्टोरी सांगतो तुम्हाला। आमची कास्ट जी आहे, हिरोईनची कास्ट ती वेगळी होती आणि ती कास्ट जी आहे ती जेव्हा दुसऱ्या दिवशी आपण शूटिंग करतोय तर पहिल्या दिवशी जास्त पाहिजे वगैरे, तर रात्री 2ला मी फोन केला सरांना, 1 की 2ला फोन केला, म्हटलं असं असं झालंय आणि उद्या सेटवर आपल्याला हिरोईन पाहिजे, तो सीन आपल्याला करायचा आहे। आणि रात्री 2ला तिला कळलं की मला उद्या शूट करायचं, म्हणजे याच्या आधी काहीच नाही। आणि ते सेटवर जेव्हा येते ना जुई, तर मला वाटतं ॲक्शन सीन होता ना, हां पहिलं शूट ॲक्शन, विचार करा। तर ते एवढं जातीने तिने ते निभावलंय ना, तर ते तुम्हाला दिसेलच आणि ते दिसतंय आता। तर त्यासाठी तिचे जेवढे आपण म्हणजे जेवढं तिचं अभिनंदन करायचं आहे तेवढं कमीच आहे। मी फार महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या फिल्म आपलीच नाही कुठलीही फिल्म ही स्क्रीन प्लेवर ठरते, म्हणजे त्याचा स्क्रीन प्ले किती दमदार आहे याच्यावरती फिल्म ठरवल्या जाते की काय आहे त्या फिल्ममध्ये। तर हा स्क्रीन प्ले ज्यांनी उत्तम प्रकारे उतरवलाय ना, तर ते आपल्या चित्रपटाचे स्क्रीन प्ले रायटर संतोष मोरे, मी त्याला बोलवतो इकडे, संतोष ये। आणि 2 शब्द, वेळ फार कमी आहे, तुझं बरोबर। नक्कीच सगळ्यात पहिल्यांदा मी इथे उपस्थित त्यांचं मी आभार मानतो आणि सचिन उराडे सरांचं मी मनापासून म्हणजे धन्यवाद मानतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि निलेश सरांनी मला खूप मोठा पाठबळ दिलेला आहे या स्क्रीन प्लेसाठी। ही स्क्रीन प्ले काही ही एकट्याची बाब नाही, आम्ही सगळ्यांची टीमवर्कच आहे त्याच्यामध्ये। पण आम्ही काय बोलतोय, ही स्टोरी काय आहे, त्यापेक्षा आमचा चित्रपट तुम्हाला उत्तम रीतीने सांगेल की आम्ही काय बोलतोय, त्यावर मी जास्त काय माझं मत म्हणणार नाही। आमचा चित्रपट सगळं काय आमचे मतं सांगतील तुम्हाला। धन्यवाद, थँक्यू सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद। आणि शेवटी एकच सांगेल की आपलं जे जगणं किंवा वागणं जे आहे ते जर संविधानिक जे कर्तृत्व आहे आपले किंवा संविधानिक जबाबदारी आहे ते जाणून जर आपण आपलं जगणं वागणं करायला शिकलो, म्हणजे जगायला वागायला शिकलो, की त्याची एक वेगळी मजा असते सर। संविधानिक अधिकार आणि संविधानिक कर्तव्य जाणून जो माणूस जगतोय ना, तर त्याचं जीवन एक वेगळंच असतं। तर ही जाण
प्रत्येक माणसाला या चित्रपटातून व्हावी, आमचा हाच एक शेवटचा उद्देश आहे. त्यासाठीच हा फिल्म आहे. तुम्ही 9 मेला सगळे थिएटरमध्ये जावा आणि ही फिल्म बघावा. आणि तुम्हीच नाही तर परिवारासोबत बघू शकता. साफ सुथरी फिल्म है अपनी. मतलब मैं बोल सकता हूँ, छाती ठोक के बोल सकता हूँ कि हाँ, सब लोग देख सकते हैं और एक सोशल मैसेज भी लेके जा सकते हैं, एक्शन का एक थ्रिल भी देख सकते हैं, रोमांस भी है, सब कुछ है. तो आप विनती है, आप सब लोग ये फिल्म देखने जाइए. थैंक थँक्यू सो मच. खरं तर हां अवचार सॉरी एक महत्वाचा पार्ट आहे आपल्या फिल्मचा. आशिष अवचार जो सयाजी शिंदेचा लेफ्ट हँड आहे, म्हणजे राईट. ऑलरेडी सर म्हणतायत 2 मिनिटं राहिले, कमी वेळ आहे तर जास्त वेळ नाही घेणार. माझं नाव आशिष अवचार. मी या चित्रपटामध्ये सयाजी शिंदे सरांचा राईट हँड आहे. तर राईट हँडच आहे सर. तर सरांचे सगळे काळे धंदे मी बघतो. काळा असल्यामुळे मला हा रोल देण्यात आला. तर चित्रपट खूप छान आहे, तुम्ही सगळ्यांनी बघावा. 9 मेला रिलीज होत आहे आणि चित्रपट हा नक्कीच एक नवीन अध्याय लिहिणार आहे आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये, अशी मी आशा व्यक्त करतो. आणि सचिन सरांचं मी खूप म्हणजे थँक्यू म्हणतो सरांना की सरांमुळे मला हा रोल मिळाला आहे. तर थँक्यू सो मच सर. सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतोय की आता आपण बाहेर इंटरॅक्शन मीडिया बाईट्स होणार आहेत. प्लीज तिकडे 1 and 1 सब्जेक्ट करूया. अब हो गया, कौन मीडिया आपसे बात ही नहीं. सिनेमाबद्दल बोलायला खरंच भरपूर काही आहे. प्रत्येकाची काही ना काही कशा ना कशा कारणाने या सिनेमाबद्दल जोडले गेलेले आहेत प्रत्येक जण. प्रत्येकाची एक छोटी छोटी स्टोरी आहे. सो आता मीडिया बाईट्स होणार आहेत बाहेर. थँक्यू सो मच सगळ्यांना. उपस्थित असलेल्या सगळ्यांसाठी धन्यवाद. फक्त सिनेमा नाही आहे, याच्यामध्ये एक मेसेज आहे. आणि जितके एलिमेंट्स असतात एक सक्सेसफुल फिल्मसाठी, ॲक्शन असते, कॉमेडी असते, सोशल मेसेज असते, रोमांस असते, चांगले लोकेशन्स असतात, त्या साऱ्याचा कॉम्बिनेशन या पिक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दुसरी गोष्ट आहे की सारी टेक्निकल टीम स्टेजवर होती आणि खूप कमी प्रोड्युसर्स असतात जे टेक्निकल टीमला ॲक्नॉलेज करतात. ते प्रोड्युसर्स इथे माझ्यासोबत आहेत, त्यांनी ते ॲक्नॉलेज केलेलं आहे. माझं काम जे आहे ते डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंगचं आहे. तर आमचा मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशनचाही प्लॅन खूप डीप आहे, खूप विस्तारपूर्ण आहे. आणि आम्ही मोठ्या हिंदी पिक्चर्सप्रमाणेच या मराठी पिक्चरलासुद्धा पॅन इंडिया त्याचा प्रमोशनल प्लॅन आम्ही करतो आहे. तर मला खूप आय एम व्हेरी प्राऊड टू बी असोसिएटेड विथ दिस. थँक्यू. मुळात आम्ही आमचा प्रयत्न केलेला आहे. सर्वसामान्य जनतेच्या अडचणी, दुःख हे जगासमोर यायला पाहिजे आणि त्यांच्या अधिकारावर कुठाराघात कसा होतो आहे ते जगाला दिसलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ही फिल्म आम्ही बनवलेली आहे. आमचा हा प्रयत्न आहे. आता थिएटरमध्ये गेलात तर तुम्हाला सगळं दिसेल. धन्यवाद. निलेश तिकडे. नाही खरंच जेव्हा आपण सेटवर असतो ना, तर सेटवर प्रत्येक माणूस म्हणजे तो स्पॉट बॉय असेल किंवा आर्टिस्ट असेल, तर हा सिनेमासाठी कुठल्याही सिनेमासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि शेवटी जेव्हा एक टीम म्हणून आपण काम करतोय ना, तर ती टीम नसते, तो परिवार असतो एक.
आणि हा एक परिवार मिळून आम्ही हा सिनेमा इतका दर्जेदार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणतो आहे येत्या 9 मेला. आणि खरं तर एक दुखणं आहे माझं. दुखणं हे आहे की हा जो चित्रपट आहे आपला 26 नोव्हेंबर हा मराठीच्या इतिहासामध्ये, कारण की मराठीला जे दिवस आत्ता आहेत सध्या, मला नाही वाटत की ते खूप चांगले दिवस आहेत. कारण की त्यामध्ये सिनेमांची चूक नाही आहे, त्यामध्ये दर्शक पण तसा पाहिजे, प्रेक्षक पण तसा पाहिजे. तर मराठी माणूसच मराठी सिनेमा बघायला फार कमी थिएटरमध्ये जातो, तर हे जरा दुखणं आहे. परंतु या सिनेम्यानंतर 26 नोव्हेंबर जेव्हा पडद्यावरती येईल तेव्हा हे दुखणं लोकांचं दूर होईल. म्हणजे त्यांना सगळ्याच गोष्टी या चित्रपटामध्ये मिळतील. म्हणजे त्यांना असं वाटेल की एक हॉलिवूडची फिल्म बघतोय, एक साऊथची फिल्म बघतोय, ते एक चांगला प्रोफेशनल फिल्म आपण बघतोय. हा आनंद देण्याची जी गॅरंटी आहे ते आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून देतोय. आणि म्हणूनच माझं मत आहे की प्रत्येकाने हा सिनेमा या चित्रपटाला जगवावं. आणि हा चित्रपट जर जगला ना तर खरंच मराठी इंडस्ट्री जी आहे ते खरंच त्याचे दिवस चांगले येतील. थँक्यू. भरपूर प्लॅनिंग आहे. म्हणजे आपण या क्षेत्रामध्ये आमच्या जम्बूदीप प्रोडक्शनचं थीमच आहे ते की प्रभावी जे म्हणतो ना आपण, इफेक्टिव्ह जे असते, लोकांच्या मनावर बिंबवणारी जी गोष्ट असते ती म्हणजे सिनेमा. म्हणजे सिनेमामुळं इतिहास घडतात, इतिहास बदलतात, लोकांची मनं बदलतात. तर हा सिनेमा त्या पद्धतीचाच आहे. आणि इथून पुढं आमचे भरपूर प्लॅनिंग आहे. मी आता सांगू इच्छित नाही तुम्हाला, पण जेव्हा वेळ येईल ना तेव्हा आम्ही घोषणा करू त्याची. फार चांगल्या दर्जाचे सिनेमा, फार उत्तम दर्जाचे सिनेमा आपण यानंतर दर्शकांच्या भेटीला आणणार आहोत. आणि जम्बूदीप प्रोडक्शन काय आहे त्याबद्दल थोडक्यात सांगतो आहे. जम्बूद्वीप हे आपल्या देशाचं प्राचीन नाव आहे. म्हणजे जेव्हा आपला देश भारत नव्हता तेव्हा जम्बूद्वीप होता. जम्बूद्वीप म्हणजे द्वीपांचा समूह. तर जसा त्या काळी आपला देश द्वीपांचा समूह होता, आताची सीमा फार छोटी आहे, त्यावेळेस फार मोठी सीमा होती आपल्या देशाची आणि फार भव्य असा देश होता. तर त्या काळी जो समूह होता द्वीपांचा, तसाच आपल्या जम्बूदीप प्रोडक्शन अंतर्गत येत्या काळामध्ये तुम्हाला सिनेमांचा समूह बघायला मिळेल अशी मी शाश्वती तुम्हाला देतो. थँक्यू. बेसिकली जेव्हा मी हा सिनेमा लिहायला घेतला तर गावखेड्यांमध्ये बरंच असं वातावरण आहे की सुशिक्षित लोकंसुद्धा संविधानाकडे बघत नाहीत आणि संविधान माहीत पण नाहीत लोकांना. 26 नोव्हेंबर हा दिवस पण माहिती नाही. तर मला कुठेतरी असं जाणवलं की संविधानाबद्दल अवेअरनेस जरा कमी आहे. तर आपण असं काय करू शकतो की ज्यामुळे आपण अवेअरनेस वाढवू, लोकांपर्यंत हा विषय घेऊन जाऊ शकू. तर ही कल्पना माझ्या डोक्यात आली आणि तिथनं 26 नोव्हेंबर या कथानकाचा जन्म झाला. आणि जेव्हा मी जवादे सरांना भेटलो त्यांच्यापुढे हे सगळं मी ठेवलं की असं एक कंटेंट आहे आणि आपल्याला यावरती सिनेमा करायचा आहे. तर त्यांनी लगेच आम्हाला होकार दिला आणि आम्ही 1 महिन्यामध्ये कामाला लागलो. सगळ्यात पहिली भेट अमरजींची आणि अमरजींकडे आम्ही आलो, त्यांच्याकडे गाणी दिली आणि एक सुंदर अशी गाणी त्यांनी आमच्यासाठी तयार केली. हा सिनेमा करताना सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. बेसिकली सयाजी शिंदे, गणेश यादव, जुई, अनिकेत विश्वासराव, किशोर चौगुले, विजय पाटकर, मुश्ताक खान, डॉक्टर विलास उजवणे, अंजली उजवणे आणि हे सगळे माझी मित्रमंडळी, सगळ्यांनी खूप धमाल केली. सेटवर येताना सगळ्यांनी कोऑपरेट केलं, व्यवस्थित सगळे समजून घेतलं आणि सुंदर असं चित्रीकरण झालं. तर हा सिनेमा 9 मेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होतो. तर मी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्राला अशी विनंती करेन की विदर्भातसुद्धा या तोडीचे कलावंत आहेत आणि विदर्भातले दिग्दर्शकसुद्धा मुंबईच्या लेव्हलचे चित्रपट बनवू शकतात. तर ही एक भावना आमची होती. निलेश सर आम्ही सगळे मिळून केलं आणि मी माझे मित्र कौसर सर यांनी उत्तम कोरिओग्राफी केली आणि स्टार्ट टू एंड म्हणजे अगदी बॅकबोन ऑडिशनपासनं तर या डेजपर्यंत सरांचं सहकार्य लाभलं
आणि येत्या 9 मेला सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघावा आणि आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावा. नमस्कार माझं नाव अमर प्रभाकर देसाई. जेव्हा ह्या फिल्मचं म्युझिक करण्याचा माझ्याकडे प्रस्ताव आला तेव्हा कौशल सरांनी सगळ्यांची ओळख करून दिली माझी. आणि पहिलंच गाणं 26 नोव्हेंबर. आणि जेव्हा आमचं डिस्कशन झालं की 15 ऑगस्ट 26 जानेवारीला कशी फेमस गाणी आहेत तसं आपल्याला 26 जानेवारी सारखं किंवा 15 ऑगस्टसारखं फेमस गाणं बनवायचं. मी बोलो फेमस म्हणजे ते डान्सिंग असायला पाहिजे. मग ते डान्सिंग कसं असलं पाहिजे, त्याची स्टोरी पण बनली पाहिजे. आणि जेव्हा ते बीटवर येतं 26 नोव्हेंबर तिथे तो ढोल बी जो आपला ग्रेंजर आहे मराठी ग्रेंजर तो पकडणं इम्पॉर्टंट आहे. मग ते गाणं जसं डेमो बनला त्याच्यानंतर आदर्श शिंदेकडे गेलो आम्ही. आदर्श शिंदे बोलले मी हे गाणं माझ्या शोमध्ये गाणं लाईव्ह हे पिक्चर आल्यानंतर. त्याच्यानंतर आम्ही दुसरं गाणं केलं साथ घाली म्हणलं रोमॅन्टिक सिच्युएशन. आणि शूटला आम्ही इकडे बाहेर जाणं असं आहे तसं आहे. मग स्वप्नील बांदोडकरला आम्ही विचारणा केली. आर्या आंबेकर आर्याचं आम्ही पुण्यामध्ये डबिंग केलं. ती बोलली एवढी कंपोजिशन डिफिकल्ट असून पण एकदम स्वीट वाटते. तर मला खूप बरं वाटलं. आम्हाला बरेच वर्षांनी असं डिफिकल्ट आणि स्वीट गाणं कंपोज झालं आणि मला खूप आवडलं गाणं पाहायला. आणि शेवटचं गाणं सपन जे सिच्युएशनल सॉन्ग आहे आणि सॅड सॉन्ग आहे ते जावेद अलीजींनी गायलं आहे. जावेद अलीजी जेव्हा थर्ड अंतरा गात होते गाऊन झालेला अंतरा पण ते बोलतात नाही यार मेरे को और गाणं आहे मेरे को पहिले सिच्युएशन बताओ. मग सचिन सरांनी सिच्युएशन सांगितली की थर्ड अंतराला काय होतं. मग ते परत त्यांनी पूर्ण रेकॉर्ड केले काढून टाकायला सांगितलं. आणि थर्ड अंतरा जेव्हा गायला तेव्हा आमच्या सगळ्यांच्या अंगावर काटा आला की एवढं सॉलिड गायलं. आणि नंतर ते विजय दयालजी यांनी मिक्स केलेलं आहे गाणं आणि मिक्सिंग अँड मास्टरिंग आणि सगळी गाणी कोरिओग्राफी अफलातून आहे. सचिन साहेब डायरेक्टर यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि माझ्यावर विश्वास दाखवला निलेशजी आणि सचिनजींनी आणि जवारी साहेबांनी. त्याच्यामुळे ही पिक्चर आमच्यासाठी म्हणतात ना एक म्हणजे जागरूक स्वप्न आहे की लवकरात लवकर येऊन लोकांना लवकरात लवकर थिएटरमध्ये जाऊन बघावं असं आमची इच्छा आहे सगळ्यांची. डायरेक्टर म्हणून काम करणारं उत्तम तर वाटलंच. या 2 लोकांनी शेवटीपर्यंत जी साथ दिली तर माझ्या गैरहजेरीत सुद्धा कौसर सर इथे हजर राहायचे. आणि आता आम्ही 9 मे नंतर अंकुश चौधरीला घेऊन एक मोठा सिनेमा परत मी करतो आहे. आणि माझा हिंदीचा पण एक सध्या वेटिंग आहे. तर आय होप की अजय सर करतील, अजय देवगण. मी त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. तर एक दिवाळीनंतर आमची बैठक होऊन त्याच्या कामाला लागू. पण मे जूनमध्ये मी अंकुशला घेऊन करतो आहे. आय विल स्टार्ट दिस फिल्म. मी कंपोज केलं तेव्हा तेजस्वी डेमो गायला होता आणि हा हिंदी गायलेला डेमो आदर्श शिंदेने ऐकला आणि मोठ्या हिंदी कलाकारांनी पण ऐकला. बोलतं अमर हे व्हॉइस हिंदीची इसकी व्हॉइस आहे. सगळ्यांनी मी कन्व्हिन्स केलं. हिला म्हणजे व्हॉइस आहे नाही काय म्हणतं असं नाही बोला हे होणार आणि करूनच दाखवणार. आणि सगळ्यांनी त्या व्हॉइसला फायनल ॲक्सेप्ट केला आणि खूप चांगली आहे. सर्वप्रथम थँक्यू एव्हरीवन. आणि मेन तर मी अमरजींना थँक्यू बोलेन का कारण ही अपॉर्च्युनिटी भेटली आहे तर मला त्यांच्यामुळे मला ओंकार सर कळाले, डायरेक्टर सर कळाले, कोण मूवी काय असतं ते मी कधीच केलेली नव्हती. फर्स्ट टाईम चान्स भेटल्यामुळे मला खूप खूप आनंद होतो आहे. दुसरी गोष्ट जसं ह्यांनी सांगितलं की तू गाणं गातीयेस. ज्या रात्री मला कळलं की तू गाणं गातीयेस त्यावेळी मला खरंच वाटलं नव्हतं की मला असं काही अपॉर्च्युनिटी भेटली आहे म्हणून. पण सिरियसली ज्या दिवशी मी स्टुडिओमध्ये एंटर केलं आदर्श सर बसले होते आणि त्यांच्यासमोर मी गाणं मला ते खूप एक हुरूप वाटलं. ॲक्च्युली मला खूप बरं वाटलं. त्यामुळे म्हटलं चला आता कुठेतरी छान अशी जर्नी स्टार्ट होईल आपली पण. म्हणून थँक्यू सो मच डायरेक्टर सरांना पण आणि आमचे डायरेक्टर सरांना पण. हे आमचे डायरेक्टर थँक्यू. हां जरा वेगळ्या होतात ना त्यामुळे म्हणून मी मध्ये आले. थँक्यू. पहिली उजवणी यात मी वकिलाचं काम केलं. पॉझिटिव्ह
म्हणजे ज्यांच्यावर अत्याचार झाले त्यांच्या बाजूने. तुमचे प्रश्न विचार. काय? हो, खरंच गरजेचं आहे. कारण 26 नोव्हेंबरची मुळात कथाच त्यांना काय लोक बोलतात काही कळत नाही. त्यापेक्षा मी फक्त सांगते आमचा चित्रपट खूप, मी थोडक्यात बोलते, आमचा चित्रपट खूप छान आहे. खूप जवळ आहे. आमचा चित्रपट खूप छान आहे. 26 नोव्हेंबरचं महत्त्व आहे त्याच्यामध्ये, जे खूप कमी लोकांना माहिती आहे ते आहे. चित्रपटाचं कथा छान आहे, संवाद छान आहेत, आर्टिस्ट सगळे छान आहेत, कलाकार उत्तम कलाकार आहेत आणि प्रत्येकाने आपलं काम खूप छान केलं आहे. डायरेक्शन छान आहे. एकूण सुंदर पॅकेज आहे. ते मनोरंजनाचं बरगतचं पॅकेज आहे एका मेसेजसहित. नक्कीच सगळ्यांनी 9 मेला थिएटरमध्ये जाऊन आमचा पिक्चर 26 नोव्हेंबर पाहावा. धन्यवाद. त्या म्हणजे टास्क होता, जे गाणं दिलं आहे सगळं शूट झालेलं आहे आणि गाणं दिलं आहे, तो टास्क होता मस्तपैकी. आणि न करत हां इकडे बस टास्क होता सुंदर असं मस्तपैकी करता आणि म्हणजे एक मेलोडियस गाणं असतं, रोमॅन्टिक गाणं असतं, प्रत्येक जॉनरचे गाणे असतात, पण त्यातल्या त्यात ॲक्शन आणि ॲक्शनच्या वर आयदर BGM असतं किंवा काहीतरी असतं, पण हे सॉन्ग होतं त्यामुळे. आणि ते सॉन्ग म्हणताना पण मजा आलं, डिझाईन पण मस्त झालेलं आहे. इवन थोडा EDMचा फील पण आम्ही घेतो आहे करता आणि सुंदर कंपोज केलं, त्यामुळे गाणं गाताना मजा आली आहे, गाणं ऐकताना पण मजा येते. तर सो तुम्ही सगळ्यांनी पिक्चर बघा, पिक्चर बघायला या, ऐकायला पण या. अच्छा माझं काय तू बोल. सो म्हणजे ऑफकोर्स गौरवने बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, बट जेव्हा आम्ही कंपोज करत होतो तेव्हा ॲक्च्युली खूप गोष्टी झाल्या. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला EDM पण मिळेल, ह्याच्यामध्ये तुम्हाला डबस्टेप पण मिळेल आणि त्याच्यासोबत जे आपले शाहीर पोवाडे जे गाण्याची पद्धत असते ती पद्धत पण आम्ही याच्यामध्ये घेतली आहे, प्लस एक हुकलाईन पण दिलेली आहे. त्याच्यामुळे हे कम्प्लीट पॅकेज असं तयार झालं आहे गाणं. आणि गौरवने खरंच खूप अप्रतिम गायलेलं आहे. लिरिक्स आपल्या निलेशजींनी खूप अप्रतिम दिलेले आहेत आणि मी त्यात थोडंसं प्रयत्न केला आहे की काहीतरी चांगलं करायचं. सो थँक्यू सो मच. सिनेमाबद्दल या सिनेमाबद्दल तर या सिनेमाबद्दल जोडताना मला असं वाटतं की या सगळ्या सिनेमा 26 नोव्हेंबर याच्याबद्दल सगळ्यांनीच खूप भरभरून बोललेलं आहे. मी प्रत्यक्ष या 26 नोव्हेंबर या चित्रपटाबद्दल सगळ्यांनीच खूप भरभरून बोललेलं आहे. आणि मी माझा जो अनुभव आहे या चित्रपटाच्या कंप्लीट प्रोसेसमध्ये तो मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे सगळेच आमचे सहकारी आहेत आणि अतिशय सुंदर सगळ्यांनी काम केलेलं आहे. या सगळ्यांसोबत काम करताना मला खूप मजा आली आणि माझा हा 6वा सिनेमा आहे, पण पहिल्यांदा लवकरात लवकर सिनेमा कंप्लीट होऊन रिलीज होणारा हा पहिलाच आहे. त्याच्यामुळे इथे वेगळा एक्सपिरियन्स म्हणजे कंप्लीट 40 दिवसांचा जो शेड्यूल होता त्या शेड्यूलमध्ये बरेच सीन असे होते ज्यामध्ये तुम्हाला स्वतःला ओळखून काम करायचं होतं, जे खूप इझी नव्हतं. पण हे सगळे सहकारी माझ्यासोबत असून मला जो धीर दिला किंवा एकमेकांकडून आम्ही जी देवाणघेवाण केली त्याबद्दल मला असं वाटतं की हा चित्रपट अतिशय सुंदर झालेला आहे आणि सगळ्यांनी 9 मेला चित्रपटगृहात जाऊन बघावा असं मला वाटतं. अशी मी सगळ्यांना विनंती करतो. मी सांगते पहिल्या दिवशीपासून यांनीच मला सांगितलं आहे की ॲक्टर म्हणजे काय असतो. सगळ्यांनी मला गायडन्स असं दिलं आहे की तुला रडायचं आहे तर तू असं करू शकतेस, राग दाखवायचं तर तू कुठलाच असा एक पर्सनबद्दल विचार करता तर तुला खूप राग येतो. म्हणजे इतकं रिअलिस्टिक एक्सपिरियन्स होता ना की मला पिक्चर वाटलीच नाही. खूप म्हणजे मी सांगते ना, मी म्हणून आता पण यांना सोबतच घेऊन आली आहे सांगायला की यांच्यामुळे करू शकले मी, नाहीतर मी कुठेतरी कमी पडलीच असती नक्की. आता नाही सांगितलं, नाही तेव्हा सांगितलं होतं. ओव्हरऑल इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स.
सो थँक्यू सो मच. थँक्यू. एक मॅजिक झाल्यासारखं झालं सांगू शकते. ज्याच्याकडे बॅकग्राऊंड असतो ना तो सडनली ती गोष्ट करायला जातो तर एक खूप मोठा हॉर्डलसारखा असतो की तो नाही करू शकणार. पण मला इतकं सोपं वाटलं. मला हातात धरून ठेवलं होतं सगळ्यांनी आणि खूप व्यवस्थितपणे मला समोर नेलं आहे. मी सांगू शकते की टीमवर्कशिवाय कुठलीच वस्तू पूर्णपणे होत नाही. कॉलेज म्हणा, स्कूल म्हणा, यू ऑलवेज हॅव अ टीम. त्या टीममुळे तुम्ही दिसता. आता तुमच्यामुळे मी दिसली नसती. दिस इज ऑल्सो वन ऑफ द टीम लाईक दॅट. हो बरोबर आहे, पण मी ॲडजस्ट करायला तयार आहे. आय लव्ह दिस लाईफ अँड आय ऑल्सो लव्ह दॅट लाईफ. नक्की मी त्यांना सांगणार आहे ट्रीटमेंट झाल्यावर 9 मेला प्लीज माझी पिक्चर बघायला विथ फॅमिली. थिएटरमध्ये पण मी बघू शकते. अपॉइंटमेंट कॅन्सल येऊ शकता. थँक्यू. बस एक छोटीशी गंमत झाली होती शूटिंगमध्ये. हिचा आणि माझा फायटिंग सीन होता. ॲक्च्युली हिला मला बॉटल मारायची होती. तिथे एक रिअल बॉटल होती आणि एक शुगरवाली बॉटल होती. तिने चुकून मला ती रिअल बॉटल मारली. तर तेवढं बरं झालं की ती बॉटल इथे लागली. माझ्या जर चेहऱ्यावर लागली असती तर मे बी हा चेहरा वेगळा असता. तर ती अजून नाही इट्स ओके. आता अजूनही तो किस्सा आठवतो मला. पण चित्रपट खूप छान झाला आहे. सगळ्यांनी आवर्जून बघावा अशी आमच्या सगळ्यांची विनंती आणि आमचा सगळ्यांचा रोल तुम्हाला नक्कीच आवडेल. सो थँक्यू. थँक्यू सो मच. पटकथा आणि संवाद लिहिलेत मी आणि हा चित्रपट तुमचं मनोरंजन तर करेलच. त्याचबरोबर 26 नोव्हेंबर हा जो दिन आहे आपल्याला कशा मूलभूत हक्क देतं आणि आपल्या सर्वांचे प्रश्न जे आहेत 26 नोव्हेंबरमुळे आपले जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांशी लढणारा हा चित्रपट आहे आणि 9 मेला तो रिलीज होते. तुम्ही आवर्जून बघावं असं माझं मत आहे. याचे संवाद आणि पटकथा तुम्हाला नक्कीच आवडतील. धन्यवाद.